अस्सलाम वालेकुम, जय भीम। सिटी सर्वे नंबर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हायलाच पाहिजे। कुणीही न्यायालयाचा अवमान करू नये। कोर्टात केस चालू असताना तुम्ही भीम सैनिकांना लक्षात न घेता कसं तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन करू शकता? बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका जातीचे नव्हते, त्यामुळे हे सिटी सर्वे नंबर 1251 मध्ये पुतळा व्हायलाच पाहिजे। नमस्कार, जय भीम। उद्या सकाळी विद्यमान आमदार ज्यांना टक्केवारी खाण्यात स्वतः पटाईत आहेत असे आमदार 1 जूनला उद्या त्यांच्या 1255 मध्ये कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा घाट घातलेला आहे। ती जागा बगीचेसाठी आरक्षित असताना तिथं गाड घालून तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अपमानजनक ठिकाणी का उभं करताय? मला जिल्हाधिकाऱ्यांना सवाल करायचा आहे, जयसिंगपूर नगर परिषद काय यड्रावकरांच्या ताब्यात दिलेली आहे का? गाव वाटेल ते लुटून खायचं काम यड्रावकर करल्यात, कुणाचा अभय त्यांना प्राप्त आहे का? काय चाललंय माझ्या गावात, काय चाललंय माझ्या तालुक्यात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 1251 मध्येच व्हायला पाहिजे। कोणत्याही भीम सैनिकांनी तिथं त्या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमात जाऊ नये। मी उद्या सकाळी परत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात टिया म्हणून बसणार आहे। आता ही सगळी जर पोलीस स्टेशनला येत आहेत, सगळ्या भीम सैनिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला हजर व्हा आणि कोणत्याही तिथीत उद्याचा पुतळा होऊ नये, कारण यासाठी आम्ही अनेकांनी संघर्ष केलेला आहे, अनेकांनी जेल किंवा स्थिती भोगलेली आहे, अनेकांना मारहाण झालेली आहे। असं असताना जर शेवटी मनमानी करून आणि हट्ट करून जर यड्रावकर तसं करत असतील तर ते चुकीचं आहे। निवडणुकीत त्यांनी शब्द दिला होता की 1251 मध्ये पुतळा बसवणार, अशी ग्वाही त्यांनी अनेक मिटिंगांमध्ये दिली होती, पण ती त्यांनी पाळली नाही आणि सगळ्यांचा अपमान करून जर करत असाल तर ध्यान राखा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे चळवळीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत। तुम्ही हा पुतळा उभारताना आंबेडकर परिवाराची सही घेतलाय काय? सगळ्या गोष्टी अपूर्ण असताना जिल्ह्यात शहरात माझ्या सगळ्याचा बेकायदेशीर कारभार चालू आहे, त्यासाठी उद्या मी लढा देणार आहे। आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो, सगळ्या भीम सैनिकांना पुन्हा एकदा जय भीम, क्रांतिकारी जय भीम। ही लढाई थांबणार नाही। जय भीम।